पांढरा शर्ट, पांढरी लुंगी, तो आयकॉनिक चष्मा आणि गाडीच्या खिडकीतून तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी केलेला इशारा फिनिश्ड. काही सेकंदांचा व्हिडिओ होता, प्रचंड व्हायरल झाला. खाली कमेंट्समध्ये एकच शब्द, मास मास मास. स्टॅलिन यांनी या संपल्याचा इशारा त्यांचा राजकीय विरोधक थलपती विजयबद्दल केल्याची चर्चा झाली. विजयच्या नव्या पक्षाची टीव्हीकेची ही पहिलीच निवडणूक. त्यात आधी चेंगराचेंगरीचा राडा, नंतर अफेअरच्या बातम्या, विजय संपल्याची चर्चा होती. पण आतापर्यंत हाती आलेला निकाल काय सांगतो, तर थलपती विजयचा पक्ष तमिळनाडूमध्ये जिंकतोय. वन साइड, घासून नाही, किंग मेकर म्हणून नाही, थलपती लीडर म्हणून जिंकतोय. पण आपली पहिलीच निवडणूक, उलट्या पडलेल्या कित्येक चाली, मोदी लाटेतही टिकलेल्या स्टॅलिन सारखा विरोधक, पण तरीही विजय जिंकला. नुसता जिंकला नाही, तर त्याच्याच भाषेत सांगायचं तर विजयचा हा विजय आहे ब्लडी स्वीट. गोष्ट विजयच्या विजयाची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तमिळनाडूमध्ये मतदान झालं, एक्झिट पोल्स आले. एक्झिट पोल्सने थलपती विजयच्या तमिळगा वेतरी कळगमला जागा दिल्या 0. 234 जागांपैकी 0. काही एक्झिट पोल्सचा आकडा 10-15 होता, पण बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज एकच होता, फिनिश्ड. अपवाद होता ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलचा, कारण त्यांचं म्हणणं होतं विजय जिंकेल, विजय सत्तेत येईल. वन साइड. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार टीव्हीके 106 जागांवर, AIADMK भाजप युती 72 जागांवर, तर सत्ताधारी DMK आणि काँग्रेस युती फक्त 56 जागांवर आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये बहुमत आहे 118 जागांचं. विजय मॅजिक फिगर पासून 12 जागा दूर आहे. पण 2 वर्ष आधी स्थापन झालेला पक्ष, मोठं आव्हान. तरी तमिळनाडू वन साइड जिंकणं विजयला जमलं कसं? तर पहिलं कारण आहे लोकप्रियता, प्रचंड लोकप्रियता. 27 ऑक्टोबर 2024 टीव्हीकेची पहिली सभा झाली विक्रमवाडीला. रविवार होता, सुट्टीचा दिवस असूनही रस्त्यांवर प्रचंड गर्दी, अर्थातच विजयसाठी. तमिळगा वेट्री कळगम हा थलपती विजयचा पक्ष. लाल आणि पिवळ्या रंगाच्या त्याच्या झेंड्यावर 2 हत्ती आहेत, त्याच्या मागे एक वर्तुळ आहे ज्यात 28 तारे आहेत आणि विजयाचं प्रतीक असलेलं वागाई फुलही. पिरापोक्कुम इल्ला उइरक्कुम हे त्याच्या पक्षाचं ब्रीदवाक्य, ज्याचा अर्थ होतो सगळे जण जन्मानं एक आहेत. त्याने या सभेत पक्ष डाव्या विचारसरणीवर चालेल हे घोषित केलं. पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पक्षाचे 2 आयडॉल असतील अशी घोषणा केली. पण चर्चा फक्त एकाच गोष्टीची झाली, गर्दी, अफाट गर्दी. विजयच्या या सभेला 10 लाखांच्या आसपास लोक असतील असं बोललं गेलं. त्या गर्दीने विजयच्या अंगावर उपरणं पेकली, त्याला स्पर्श करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. मी म्हणत होतं, हालायला सुद्धा जागा नव्हती, पण लोकांच्या तोंडात एकच शब्द होता, थलपती. या सभेच्या फक्त 8 महिन्याआधी विजयने राजकीय पक्षाची घोषणा केली होती. तरीही ही गर्दी जमली, पक्षाची हवा तयार झाली, कारण विजयने हा पक्ष रुजवला त्याच्या फॅन क्लब्स मधून. त्यानं आपली पिक्चर मधली आयडेंटिटी खऱ्या आयुष्यात अगदी परफेक्ट वापरली. कारूरमध्ये त्याच्या सभेवेळी चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर त्यानं नियोजन बदललं, त्यानं गर्दी टाळली. पण जेवढी गर्दी असेल त्या गर्दीत त्याची एंट्री, त्याचा लार्जर दॅन लाईफ ऑरा हेच चर्चेत येत राहिलं. त्याची स्वतःची डिमांड एवढी वाढली की रॅली, रोड शो यांच्यासाठी त्याचे डुप्लिकेट्स टीव्हीकेने वापरले. त्याने सगळी इलेक्शन फक्त स्वतःभोवती फिरवली. त्याच्या लोकप्रियतेनं रिझल्ट दाखवला वन साइड. विजय जिंकण्याचं दुसरं कारण आहे तरुणाई. मास्टर नावाच्या त्याच्याच पिक्चर मधला एक सीन आहे. विजय एका कॉलेजमध्ये शिक्षक असतो. कॉलेजमध्ये मोठा राडा होतो. राडा घालणारी पोरं बिग शॉट असतात, बसमध्ये बसून पळून जाण्याच्या तयारीत असतात. विजयचे विद्यार्थी त्याला फोन करतात, घाई करायला सांगतात, त्यांना पकडायला सांगतात. विजय त्या पोरांना मेसेज पाठवतो, डोळा मारण्याचा इमोजी, मी सांभाळतो हे सांगणारा मेसेज. मग ती आयकॉनिक एंट्री होते, बस मधली पोरं चेंबवली जातात. टिपिकल सीन, पण विजयने हाच ऑरा इलेक्शनच्या कॅम्पेन मध्येही जपला. त्याचं वय आहे फक्त 51 वर्ष. इलेक्शनच्या गणितात 40 वर्षांच्या आतले सगळे तरुण धरले तर त्यांच्यासाठी विजय सगळ्यात मोठा स्टार. त्यात कधी जलीकट्टूला सपोर्ट करत तो तरुणांच्या भावनांना हात घालत गेला, तर कधी स्टॅलिन यांना अंकल म्हणत आपलं वय हा फॅक्टर हायलाइट केला. 2021च्या निवडणुकीत तमिळनाडूच्या एकूण मतदारांपैकी 21% मतदार तरुण होते.
यावेळी हा आकडा आणखी वाढलाय आणि त्यापैकी जवळपास 68% तरुण मतदारांनी टीव्हीकेचा पर्याय निवडल्याचं ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून सांगण्यात आलं होतं. हाच अंदाज आता खरा ठरताना दिसतोय, कारण 20 ते 29 वयोगटातले मतदार विजयाच्या पाठीशी उभे राहिल्याचं चित्र आहे. त्यामुळेच विजयला जिंकता आलंय वन साइड. विजय जिंकण्याचं तिसरं कारण आहे तिसरा पर्याय. तमिळनाडूच्या राजकारणातून काँग्रेसची सत्ता गेली आणि त्यानंतर इथल्या जनतेनं डीएमके आणि AIADMK या दोन पक्षांना आलटून पालटून सत्ता दिली. इथं प्रादेशिक पक्षच सत्तेत राहतील आणि तमिळ अस्मिता सर्वतोपरी राहील, हा इथल्या जनतेचा अलिखित नियम. पण नव्या पिढीला तिसरा पर्याय हवा होता. अर्थात हा तिसरा पर्याय देण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, अगदी कमल हसनने सुद्धा. पण हे पक्ष एकतर अडगळीत पडायचे किंवा डीएमके AIADMK यांच्याशी युती करून आपला गाशा गुंडाळायचे. विजयने आपल्या प्रचारात डीएमकेला प्रचंड टार्गेट केलं. अशी एकही सभा नव्हती जिथं तो स्टॅलिन आणि डीएमकेच्या विरोधात बोलला नसेल. डीएमके AIADMK या द्रविडियन पक्षांपेक्षा विजयची आयडिओलॉजी वेगळी नाही. तो सुद्धा पेरियार यांनाच मानतो. तो सुद्धा केंद्र सरकारच्या कित्येक धोरणांना थेट विरोध करतो. पण तरीही तो तिसरा पर्याय म्हणून पुढे आला. तिसरा पर्याय म्हणूनच मोठा झाला. दोन पक्षांच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांना नवा पर्याय मिळाला आणि बदल हवा म्हणून मतदान करणाऱ्यांनी शिट्टीचं म्हणजेच विजयच्या टीव्हीकेचं बटन दाबलं. विजयला सुरुवातीला AIADMKने युतीची ऑफर दिली होती, पण विजयने ती ऑफर नाकारली. डीएमके सारख्या तगड्या विरोधकाला एकट्यानं हरवणं सोपं नाही. स्टॅलिन यांच्या विरोधातली मतं विभागली जातील, याचा फायदा स्टॅलिन यांना होईल, असा अंदाज त्यावेळी लावला गेला. पण विजय फांद्या तोडत बसला नाही. त्यानं खोडावर घाव घातला. तो तिसरा पर्याय म्हणून मैदानात उतरला आणि जिंकला वन साइड. विजय जिंकण्याचं चौथं कारण होतं शब्द. विजयने दिलेला शब्द. विजयने आपल्या प्रचारात केंद्राच्या धोरणांना जोरदार विरोध केला. तमिळनाडूमध्ये नीट एक्झाम होणार नाही यावर ठाम राहिला. त्रिभाषा धोरण झिडकारून लावलं. तमिळ अस्मिता हायलाइट केली आणि यातून उभारलेलं नरेटिव्ह स्टॅलिनच्या विरोधात वापरलं. सत्ताधारी डीएमकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अंमली पदार्थांचा मुद्दा मांडला, नोकऱ्यांचा मुद्दा मांडला. तो लोकांना हिट होतील अशा प्रॉब्लेम्सवर सतत बोलत राहिला. त्यानं जातीपातीचं अस्मितेचं राजकारण मोठं केलं नाही. त्याचा शब्द प्रॉब्लेम्स सोडवण्याचा होता. साहजिकच हा शब्द लोकांना रिलेट झाला. विजयने बदल घडवून आणायची आशा दाखवली. त्यात तमिळनाडूच्या इलेक्शनमध्ये योजनांचा फॅक्टर मोठा असतो, आश्वासनांचा पाऊस मोठा असतो. विजयने इथे हातचा राखला नाही. जर तुम्ही पदवीधर असाल तर 4,000 रुपये दर महिन्याला मदत निधी म्हणून सरकारकडून मिळेल. महिलांना महिन्याला 2,500 मिळतील आणि नवीन लग्न झालेल्या नववधूंना 8 ग्रॅम सोनं मिळेल. मार्केटमध्ये काय चालेल हे ओळखून दिलेले शब्द विजयला जिंकवणारे ठरले, तेही वन साइड. विजय जिंकण्याचं पाचवं कारण अर्थातच पिक्चर. आजवरचे विजयचे पिक्चर आठवून बघा. सिस्टीमच्या विरोधात लढणारा, करप्शनच्या गुन्हेगारांच्या विरोधात लढणारा, कधी महिलांना ताकद देणारा, तर कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा हिरो. पण हा हिरो आधी बादच असतो. त्याला व्यसन असतं, त्यानं आयुष्यात काहीतरी मोठं कांड केलेलं असतं, सामान्य माणसांसारखंच. पुढे जाऊन मात्र तो हिरो ठरतो, थलपती ठरतो. त्यामुळेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या चुका, राडे पोटात घातले गेले. थलपतीचं हिरो म्हणून पुढे येणं लोकांना पचलं. त्यात आपला शेवटचा पिक्चर म्हणून त्याने हाईप तयार केली. पिक्चरमध्ये CM2026 या नंबरची गाडी वापरली. इलेक्शन तोंडावर असताना त्याचा जननायकन नावाचा पिक्चर लीक झाला. रात्रीच सगळ्यांच्या मोबाईलवर पोचला. पिक्चरचा प्लॉट काय आहे? विजय एक प्रामाणिक पोलीस असतो. त्याला समजतं की सिस्टीम किती भ्रष्ट आहे. तो नोकरी सोडतो, राजकीय चळवळ उभी करतो, शक्तिशाली राजकारण्यांच्या विरोधात जोर लावतो आणि राजकीय नेता म्हणून पुढे येतो. जननायकन पिक्चर म्हणून अत्यंत खराब असल्याची चर्चा झाली. तो लीक कसा काय झाला हा प्रश्नही विचारला गेला. पण त्यातून पॉलिटिकल आयडिओलॉजी रीतसर पोचवली गेली, ज्याचा फायदा विजयला झाला. तो जिंकला वन साइड. सगळ्या तमिळनाडूत फिरून प्रचार करणाऱ्या विजयचा पक्ष बहुमतापासून काही जागा दूर आहे. त्यामुळे तो ही बेरीज काँग्रेसला सोबत घेऊन पूर्ण करणार की वेगळा डाव खेळणार हा प्रश्न आहे. पण स्टॅलिन यांनी गाडीच्या खिडकीतून केलेला फिनिश्ड हा इशारा, सभेवेळची चेंगराचेंगरी, अफेअरच्या बातम्या आणि पहिलीच निवडणूक, विजय समोरची आव्हानं, हा तमिळनाडूच्या इलेक्शनच्या पिक्चरचा इंटरव्हल होता. क्लायमॅक्स थोडा बाकी आहे,
पण 100 पार गेलेला विजयच्या पक्षाच्या जागांचा आकडा एक गोष्ट दाखवून देणार आहे. तमिळनाडूमध्ये नवी लाट आली. तमिळगा वेत्री कळगमची, थलपती विजयची लाट. त्याच्याच डायलॉग नुसार सांगायचं तर ब्लडी स्वीट.